एकतर लेट आलेत, ह्यांच्या आधी माझी तयारी होते. हे एकदम होता, उपवास होता, आपली भांडण झालेली. हाय, हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण चाललोय राजवाडी बीचला. मी तुम्हाला माझ्या लास्ट इयरच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आम्ही लोकबीच शेतकरी धाब्याला जाताना की आम्ही राजवाडीला जाणार आहोत करून, आणि त्याचा ब्लॉग मी बनवेल. तर मला 1 वर्षानंतर मुहूर्त भेटलाय आणि फायनली आम्ही चाललोय. चला तर मग तुम्ही पण या आमच्या सोबत. आणि मी झाले रेडी प्रॉपर एकदम, रेनकोट वगैरे घालून, कारण की थोडाफार तू पण रेडी झालायस, तू पण येतोयस. चलो तर मग मजा करूयात. आम्ही निघालोय आता. आपण सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ करूया. आम्ही यांची वाट बघत इथे थांबलोय आणि हे आम्हाला सोडून पुढे निघून गेले. अति छान आहे. एकतर लेट आलेत, ह्यांच्या आधी माझी तयारी होते. हे मुलींपेक्षा पण बहत्तर आहेत. आणि इकडे आहेत, अहो तुम्ही जरा थांबा ना. 3:30 वाजता बोलली, 4 वाजता आलोय. कधी 3:30 ला फोन नाही केला मला. हा, मग लेट कोणी केलं? तू 2 मिनिटात कॉल करणार होतास. तू आला किती वाजता? हो, वाव. आम्ही तुमच्यासारखं रील्स बनवायचे सोडून सांगून खेळायला नाही जात. आम्ही आहेत 1 नंबरचे भुक्कड आणि आम्ही थांबलोय वडापाव खायला. आणि 1 नंबर वडापाव इकडे भेटतो. 1 नंबर. तुला कसं माहिती? आधी आम्ही रिसॉर्टला गेलो. कोणाबरोबर? आपणच गेलेलो. कधी? घट. काय मिरची कशी खाते तू? हाताने. हाताने? हा, 1 नंबर आहे. भावा कसा आहे वडापाव? 1 नंबर, 1 नंबर. अभि नाटक आहे. एकदम होता, उपवास होता, आपली भांडण झालेली. आपण असंच थोडस माइंड चेंज करायला बीचला चाललेलो. तेव्हा मी माझा उपवास कसा तोडलेला, भावाला वडापाव खाऊन. आठवलं? तुला आठवत आहे काय? तो बघता आता मजनू झालाय आयटमच्या मागे. ब्रेकअप झालाय. कट नाही होणार. कट कायच नाही होणार. नवीन ब्रेकअप झाला. सॉरी साहिल, सँडी आणि आमल्या भाई, आम्ही तुम्हाला सोडून वडापाव खाल्लाय कारण की तुम्ही भरपूर लेट केलं. आता आपण निघतो इकडून पुढे जायला. लोपीस शेतकरी धाब्याला गेलो होतो तेव्हा बोलले होते की हा रस्ता जातो आपला लोपीस शेतकरी धाब्याकडे, आणि हा रस्ता दाखवला होता तेव्हा मी तुम्हाला, जो रस्ता जातो राजवाडी बीच कडे. आणि हाच रस्ता आपण घेतलाय राजवाडी बीचला जाण्यासाठी. मस्त असं वातावरण आहे इकडचं, छान पाऊस पडतोय. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत खूप सारा एन्जॉय करा. आम्ही सुद्धा करतोय. नमस्कार वसई विरारकर, नाला सुपरा सुद्धा. कसं वाटतंय मग तुम्हाला आमच्यासोबत राजवाडी बीचला आल्यानंतर? मस्त वातावरण आहे. मस्त असं समुद्राचं पाणी खूप पुढे आलंय. मला हे नाही आवडत, जे हे लोक तुम्ही बघताय, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय का ते मला नाही समजत आहे. पण हे जे मुलं आहेत ते आपल्या जीवाची रिस्क घेऊन एवढं जास्त पाण्यात जातात, ते मला नाही पटत. एक एन्जॉयमेंट करून मग आपण घरी जायचं ते बेस्ट आहे. आपण पोहोचतोय राजवाडी बीचला.
वाव यार काय पाऊस आहे. पाऊस भेटला की ओरडतो काय. फायनली साहिल, सँडी आणि आमला भाई आगमन झालेलं आहे. नेहमी म्हणजे नेहमी पोलीस सारखे लेट. काय एवढं थरथरतोयस? तुला काय वाटलं आपण इकडे का आलं? हॅलो, तुम्ही बघताय किती मस्त वातावरण झालंय. तर खूप पाऊस येणारे वातावरण झालंय. तर मग आपण फटाफट निघूया घरी जायला, कारण की उगाच पाऊस पडला आणि पाणी भरला तर घरी जायचे वांदे होतील. तर मग आता आपण थांबूयात इथेच आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉग मध्ये काही अपडेट्स हवे असतील, म्हणजे हे बदल हवेत किंवा हे नको करू ते कर, असं काही हवं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. माझा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्लीज सपोर्ट करा. जय शिवराय मित्र.